मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि भाजप शिंदे शिवसेनेची महायुती यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे युती जाहीर केली असून दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये आहेत. अशातच मुंबई महापालिकेच्या निकालाबाबतचा पहिला सर्वे हा समोर आलाय. वोट वाईब इंडियाचा सर्वे काय सांगतो? मुंबई महापालिकेच्या निकालाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यांच्यामध्ये ठाकरे बंधू हे भाजपला जोरदार टक्कर देतील, मात्र बहुमत महायुतीकडे झुकताना दिसतंय. संभाव्य जागा वाटप 227 प्रभाग भाजपसाठी आहेत 82, शिवसेना शिंदे गट 32, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे युती 79, तर काँग्रेस 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 5, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 0, इतर पक्ष 10. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची जादुई आकडा आवश्यक आहे. सर्वेनुसार भाजप शिंदे यांची महायुती हा आकडा गाठताना दिसत आहे. मुंबईतील मतदार गणित काय सांगते? बीएमसीच्या डेमोग्राफिक प्रोफाईलनुसार 40% मराठी मतदार आहेत, 20% मुस्लिम मतदार आहेत, तर 40 इतर समाज गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण आणि मुस्लिम मतांचं एकत्रीकरण झालं तर निकालाचा मोठा उलटफेर होण्याची शक्यताही वर्तवली जाते. काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा परिणाम 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, मात्र यंदा काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार असल्यानं ही मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. थेट फटका ठाकरे युतीला बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निकाल कोणाच्या बाजूने? शिंदे शिवसेना किती मराठी मतं आपल्याकडे वळवते आणि ठाकरे बंधू भावनिक लाट निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर मुंबई महानगरपालिकेचा अंतिम निकाल हा अवलंबून असणार आहे.